जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भगीरथ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। तुमची जी परीक्षा होणार आहे 2 फेब्रुवारीला संयुक्त गट ब पूर्व परीक्षा, त्या दृष्टीने एक रिव्हिजन सेशन तुमच्यासाठी मी घेऊन आलोय। मी पवन सर आणि इथे तुमचा जो 3 मार्क्स साठी पोर्शन असतो तुम्हाला आणि जे सर्वात बेसिक क्वेश्चन असतात ते म्हणजे पंचायत राज आणि पंचायत राजचा एक आपण सारांश बघणार आहोत, ज्याला आपण म्हणतोय समरी बघणार आहोत की असं प्रेडिक्शन आहे की या बाहेर प्रश्न येणार नाही। ऍज इट इज तुम्हाला काय करायचं आहे की एक नोटबुक आणि पेन तुमच्या समोर घेऊन यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं मी जे शिकवतोय तुम्हाला, ठीक आहे, ते टिपून घ्यायचं आहे जे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं असतं। तर चला सुरुवात करूया, ते म्हणजे महाराष्ट्रातील पंचायत राज विषयक समित्या आणि सोबतच त्याचा सर्व सारांश। ओके, आय होप तुम्ही हे लेक्चर जे आहे ते एन्जॉय कराल। चला सुरुवात करूया लेक्चरची। हेडिंग द्या पंचायत राज। ओके, आता एक लक्षात ठेवायचं, पंचायत राज हा जो शब्द आहे ना, हा शब्द भारतासाठी फारसा असं म्हणतोय आपण की फार जुना नवा शब्द नाही आहे, कारण की पंचायत राज सारखी व्यवस्था ही आपल्या वैदिक काळापासून उत्तर वैदिक काळामध्ये, मध्ययुगीन काळामध्ये आणि आधुनिक काळात तर फार बळकट झालेली दिसते इंग्रजी व्यवस्थेद्वारे। ओके, तर पंचायत राज हा जो शब्द दिलाय ना, हा शब्द दिला आहे तो म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूजींनी। पंचायत राज ही कन्सेप्ट नेहरूजींनी वापरली होती आणि नया पंचायत राज ही कन्सेप्ट राजीवजी गांधी यांनी वापरली होती। ओके, तर लक्षात घ्यायचं, पंचायती राज मध्ये तुम्हाला सर्वात पहिला मुद्दा येतोय तो म्हणजे महाराष्ट्रातील समित्या। ओके, आणि तुम्हाला सर्वात पहिले एक सिंपल क्वेश्चन येतोय तो म्हणजे महाराष्ट्रातील पंचायत राज विषयक समित्या आणि त्यांचा क्रम लावा किंवा त्यांचे स्थापना वर्ष तुम्हाला सुद्धा विचारल्या जाऊ शकतात। तर बघा लक्ष द्या, आता महाराष्ट्रात पंचायत राज विषयक 4 महत्वपूर्ण समित्या तुम्हाला दिसत आहे। त्याची ट्रिक सोपी करायची। बघा 4 महत्वपूर्ण, तशा अधिक समित्या आहेत पण आपण काय बघूया, 4 समित्या बघूया। सर्वात पहिली आहे तत्कालीन महसूल मंत्री श्री वसंतराव नाईक समिती। ओके, त्यानंतर तुम्हाला एक महत्वपूर्ण समिती दिसते ती म्हणजे लना बोंगीरवार समिती। लना बोंगीरवार समिती। त्यानंतर एक महत्वपूर्ण समिती दिसते तुम्हाला बाबूराव काळे समिती। ठीक आहे, समितीचं नाव आहे बाबूराव काळे समिती। त्यानंतर एक महत्वपूर्ण समिती दिसते ती म्हणजे PB पाटील समिती, प्राध्यापक PB पाटील समिती। आता काय लक्षात ठेवायचं, एकदम सोपी सांगतोय, काय करायचं, नाईक बोंगीरवार काळे पाटील, चला बोला माझ्यासोबत, नाईक बोंगीरवार काळे पाटील, नाईक बोंगीरवार काळे पाटील, नाईक बोंगीरवार काळे पाटील, नाईक बोंगीरवार काळे पाटील। ओके, झालाय पाठ। वर्ष बघा किती सोपी आहे, 1960 ची नाईक समिती आहे, 1970 ची बोंगीरवार समिती आहे, 1980 ची बाबूराव काळे समिती आहे आणि PB पाटील समिती 1984 आहे। आणि ही जी PB पाटील समिती आहे ना, ही सर्वात महत्वपूर्ण समिती ठरते। त्याचं कारण काय समजून घ्या। त्याचं कारण असं आहे की ही जी समिती आहे ना, या समितीचा जो तुम्हाला इम्पॅक्ट दिसतोय हा दिसतोय LM सिंघवी समितीवर। LM सिंघवी समिती तीच समिती आहे की ज्या समितीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्यावा अशी सर्वप्रथम शिफारस केली होती। ओके, झालंय। मी थोडा बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट करून घ्या। फार शांततेने हे लेक्चर आपल्याला कंप्लीट करायचं आहे, व्यवस्थित लक्ष द्याल। आता यामधली सर्वात पहिली समिती आपण शिकतोय, ज्या समितीचं नाव आहे ती म्हणजे वसंतराव नाईक समिती। हेडिंग द्या तुम्ही, काय, वसंतराव नाईक समिती। आता बघा प्रथम दर्शनी यावर कोणकोणते प्रश्न येतात, तर सर्वात पहिला प्रश्न हा येईल की ही समितीची स्थापना कधी झाली। तर तुम्हाला माहिती आहे या समितीची जी स्थापना आहे ती 1960 मध्ये झाली। आता अध्यक्ष कोण असेल हा प्रश्न तुम्ही मला विचारायला नको, कारण की नावातच आहे अध्यक्ष जे आहेत ते वसंतराव नाईक आहेत। ओके, चला बघा, सर्वात पहिला मुद्दा तुम्हाला विचारला जाईल की या समितीची स्थापना कधी झाली। मी परत एकदा रिपीट करतोय, लेक्चर थोडंसं लेंदी असेल कारण की रिव्हिजन लेक्चर आहे, पूर्ण विषयाचा सार आहे, तर ऑब्वियस 1.5-2 तासाचं लेक्चर बनू शकेल। ओके, तर बघा सर्वात पहिले ही समिती जी आहे ही समिती जून 1960 मध्ये स्थापना होते आणि महत्वपूर्ण आणखी एक तारीख असते की यामध्ये अहवाल कधी दिला समितीने। अध्यक्ष तुम्हाला सांगितले वसंतराव नाईक आहे, स्थापना 60 मध्ये होते, पण एक्झॅक्टली कधी होते तर जून 1960 मध्ये स्थापना होते। ठीक आहे, आणि अहवाल जो येतोय ना, अहवाल हा येतोय मार्च एंडिंगला 1961 ला। ऑब्वियस आहे एखादं वर्ष अहवाल यायला लागेलच।
आणि बऱ्याचदा काय होतं, समितीमध्ये जे सदस्य आहेत त्या सदस्यांवर विचारलं जातं. या समितीमध्ये तितकेसे सदस्य विचारले जाणार नाही, कारण या समितीमध्ये खूप सारे सदस्य होते. ठीक आहे, जसं मी त्यांचे सरनेम सांगतो. एक भगवंतराव गाडे होते, त्यानंतर काही IAS अधिकारी होते, यार्दी नावाचे होते. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला असं दिसेल देसाई दिसतील, त्यानंतर राव दिसतील, सरनेमच सांगतोय फक्त. त्यानंतर तुम्हाला मोहिते दिसतात. ठीक आहे, असे तुम्हाला एकूणच 6 सदस्य दिसतात. आणखी एक होते ज्यांचं सरनेम होतं साळवी. ओके, असे हे इतर सदस्य होते आणि अध्यक्ष होते वसंतराव नाईक. आता महत्वपूर्ण मुद्दा हा आहे की या समितीचे जे आहे ना, या समितीने ज्या एकूणात शिफारसी केल्या, या शिफारसींची संख्या होती 2 to 6. किती होती? 226. 2 to 6 इतकी या समितींची काय होती, आपण काय म्हणतोय, शिफारस संख्या. आता ऑब्वियस आहे 226 शिफारसी ते आपण शिकणार नाही, कारण की समिती अहवाल देतोय तर 1-2 हजार पानाचा अहवाल देतोय. मग सर्वच थोडी महत्वाचे आहेत. ज्या महत्वपूर्ण आहेत त्या गोष्टीवर आपण काय करूया, लक्ष केंद्रित करूया. ठीक आहे, तर बघा सर्वात पहिले यांनी ज्या शिफारसी केल्या आहेत त्या सर्वात पहिल्या समिती शिफारसी आपण बघू की यांनी काय सांगितलंय. तर बघा यांचं म्हणणं काय होतं की महाराष्ट्रामध्ये ना त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावी. ठीक आहे, एक सर्वात पहिले आणखी एक मुद्दा क्लिअर करून देतो तुम्हाला की या समितीचा उद्देश काय होता. एक मिनिट फक्त. ठीक आहे, या समितीचा उद्देश काय होता. बऱ्याचदा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. जसं भारतातली सर्वात पहिली समिती आहे ना कोणती, बलवंतराय मेहता समिती, त्या समितीचा उद्देश माहिती आहे का तुम्हाला काय होता की समुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार कार्यक्रम हे अपयशी का झाले याच्या अपयशाची कारण शोधण्यासाठी होते. ओके, तर या समितीचा उद्देश काय होता, महाराष्ट्रातील जी पंचायत राज आहे, महाराष्ट्रातील पंचायत राज किंवा महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था लागू करण्यासाठी बलवंतराय मेहता समितीचं पुनर्विलोकन करणे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो महाराष्ट्रातील पंचायत राज किंवा महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना करण्यासाठी, ठीक आहे, बलवंतराय मेहता समितीचा अभ्यास करणे असं होतं. आणि मग हिने काय केलंय, बलवंतराय मेहता समितीचा अभ्यास केला आणि महाराष्ट्रासाठी एक मॉड्यूल बनवलं, ते म्हणजे कशा प्रकारे पंचायत राजची स्थापना करता येईल. तर बघा यांचं मॉड्यूल काय म्हणतंय, हे असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये जे पंचायत राज आहे, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज असावं. आता त्रिस्तरीय पंचायत राज कशा प्रकारे व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, तर इथे ना 3 स्तर असतील. ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायत ज्याला आपण जीपी लिहितोय, मधल्या स्तरावर पंचायत समिती आणि वरिष्ठ स्तरावर जिल्हा स्तरावर काय असावी, जिल्हा परिषद. आणि एक लक्षात ठेवायचं, बलवंतराय मेहता समितीने काय म्हटलं होतं की पंचायत समिती हा सर्वात महत्वाचा स्तर असावा. मात्र इथे असं नाही. इथे जे वसंतराव नाईक आहेत ते काय म्हणतात की जर पंचायत राज मधला सर्वात महत्वाचा स्तर कोणता असेल, ठीक आहे, तर पंचायत राज मधील सर्वात महत्वाचा स्तर आहे तो म्हणजे झेडपी. हा प्रश्न विचारला जाईल. मी परत एकदा सांगतोय, बलवंतराय मेहता समितीने दुसऱ्या स्तराला महत्वपूर्ण ठरवलं होतं, तर इथे वसंतराव नाईक समिती पहिल्या स्तराला महत्वपूर्ण ठरवतोय. आलं लक्षात. त्यांचं म्हणणं काय होतं की ही जिल्हा परिषद जी असेल हा महत्वाचा स्तर असेल आणि इथे जे आहे तुम्हाला 40 ते 60 दरम्यान काय करावे लागेल, सदस्य संख्या ठरवावी लागेल. कळलं. एक एक मुद्दा व्यवस्थित आहे. सर्वात महत्वाच्या रिकमेंडेशन आहे. त्यांनी काय सांगितलं, इथला जो प्रशासकीय अधिकारी असेल तिथं ना, इथं महत्वाचा प्रशासकीय अधिकारी असेल IAS आणि त्याचं पदनाम असेल CEO. जसं आज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसतं ना, झेडपीचा जो प्रशासकीय अधिकारी असतो, महत्वाचा प्रशासकीय प्रमुख असतो तो CEO असतो, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि तो IAS दर्जाचा असतो. ही जी रिकमेंडेशन आहे ती, कारण की महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम जो स्थापन झाला ना तो वसंतराव नाईक समितीनुसारच झालेला आहे. ओके, चालेल. आणि त्यांचं म्हणणं काय होतं की इथे जे आहे इथले अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि सदस्य या सर्वांच्या निवडी कशा होतील, प्रत्यक्ष निवड. प्रत्यक्ष निवड म्हणजे काय, लोकांमधून हे निवडल्या जातील. असं कधी होणार नाही की इथं नाम निर्देशित केलंय सरकारनं, नाही. त्यांचं म्हणणं आहे झेडपी सर्वात महत्वाचा स्तर असेल, इथला जो प्रशासकीय प्रमुख असेल तो IAS दर्जाचा असेल आणि त्याचं पदनाम CEO असेल, 40 ते 60 दरम्यान सदस्य संख्या असेल आणि प्रत्यक्ष निवडीचं तत्व त्यांना लागू होईल. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की इथे एक जागा ही SC साठी आरक्षित असावी आणि एक जागा ST साठी आरक्षित असावी, जेणेकरून यांना आपले प्रश्न इथं मांडता येतील. ओके, क्लिअर. हा मुद्दा कळाला का. चला आता बघा, लक्ष द्या.
पंचायत समिती त्यांचं म्हणणं काय होतं, झेडपी आणि या ठिकाणी कलर चेंज करतोय जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल कोण कोणाच्या रिकमेंडेशन आहेत. ठीक आहे, बघा आता पंचायत समितीबद्दल त्यांनी काय म्हटलंय, पंचायत समितीला त्यांनी म्हटलं दुवा. दुवा म्हणजे काय बेटा, ब्रिज. ब्रिज म्हणजे काय असतंय, झेडपी आणि ग्रामपंचायतला जोडणारा तो ब्रिज आहे, दुवा असेल. आणि इथं सांगितलंय की याचा जो राजकीय प्रमुख असेल, राजकारणातून सभापती असेल, आणि सभापती हा डायरेक्ट लोकांमधून निवडू नका, तर काय करा, सदस्यापैकी एक जणाला बनवा. जसं आज होतं की सर्व पंचायत समिती सदस्य जसे निवडून येतात त्यापैकी एक जण काय बनतोय, सभापती बनतो, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून सभापती जो आहे ना, हा सभापती सदस्यापैकी एक असला पाहिजे. ओके, आणि सर्वात महत्वाचं, जे सदस्य असतील इतर, या सदस्यांची निवड काय असेल, प्रत्यक्ष असेल. प्रत्यक्ष म्हणजे जनतेतून लोक काय करतील, सदस्याला निवडून देतील आणि सदस्यापैकी एक सभापती निवडेल, आणि हा पंचायत समिती झेडपी आणि ग्रामपंचायत मधला काय असेल, दुवा असेल. क्लिअर, हे झालं दुसऱ्या महत्वाच्या तरतुदी. आता तिसरा महत्वाचा मुद्दा बघतोय तो म्हणजे ग्रामपंचायतच्या संदर्भात. आता ग्रामपंचायतच्या संदर्भात बघा ते काय म्हणतात, तर त्यांनी सांगितले ग्रामपंचायतच्या संदर्भात सर्व महसूल विषयक जे अधिकार आहेत, म्हणजे सर्व महसुली अधिकार, पैसा गोळा करण्याचे सर्व महसुली अधिकार हे कोणाकडे असावे, जीपी कडे. जीपी कडे म्हणजे ग्रामपंचायतकडे असावे. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की ग्रामपंचायतीला इतकं इकॉनॉमिकली स्ट्रॉंग करा की जेणेकरून ते लोकशाहीचं काय बनलं पाहिजे, एक महत्वपूर्ण युनिट बनलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की इथे जी निवड आहे, ही निवड सदस्याची असो किंवा सरपंचाची निवड असो, ही कशी असली पाहिजे, प्रत्यक्ष असली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. क्लिअर झालंय. बघा त्यांनी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था सांगितली, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशी व्यवस्था सांगितली. बाजूला होतोय, एकदा स्क्रीनशॉट करून घ्या. क्लिअर. चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. ह्या पीपीटी ना तुम्हाला सगळ्या भगीरथ आयएस अकॅडमीचं जे टेलिग्राम आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिसते, ते तुम्हाला जॉईन करायचं आणि त्यामध्ये हे तुम्हाला सर्व पीपीटी मिळेल, जेणेकरून तुम्हाला काय होईल, अभ्यासाला मदत होईल. ओके, तर बघा लक्ष द्या. सर्वात पहिलं मग आपण काय करतोय, आपण यांच्या शिफारसीचा अभ्यास करतोय. मी तुम्हाला ब्रीफ केलाय त्याच्या शिफारसी. सर्वात महत्वपूर्ण समिती हीच आहे, तर हिच्या शिफारसी तुम्हाला काय होतात, विचारल्या जाऊ शकतात. ओके, आता बघा सर्वात पहिले त्यांनी व्यवस्था कशी बोलली, चला बोला माझ्या मागं. ठीक आहे, अभ्यासिकेत असाल तर मनातल्या मनात बोला, नाही तर लोक म्हणतील काही अंगात वगैरे आलं का, जोरात बोलले तर, नाही का. सो बघा त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था सांगितली. त्यांनी सांगितलंय की झेडपी मध्ये, लक्ष द्या सर्वात महत्वाचं, त्यांनी सांगितलं झेडपी मध्ये जे तुमचे एमपीज आहेत, एमपीज म्हणजे खासदार, आणि एमएलए म्हणजे आमदार, यांना काय देऊ नका, यांचा सहभाग नको. ठीक आहे. बलवंतराय मेहता काय म्हणायची माहितीये का, बलवंतराय मेहतानं म्हटलं होतं की तुम्ही झेडपी मध्ये, जिल्हा परिषदेमध्ये आमदार खासदारांना प्रतिनिधित्व द्या. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल पुणे जिल्हा असेल आणि पुणे जिल्ह्यात जेवढे 6 आमदार असतील आणि 1 खासदार असेल, यांना झेडपी मध्ये, पुणे झेडपी मध्ये प्रतिनिधित्व द्या. कशासाठी, जेणेकरून काय होईल, ते इथले प्रश्न संसदेत किंवा राज्य विधिमंडळात मांडू शकतील. पण या समितीचं म्हणणं असं आहे की बाबा इथं राजकीय हस्तक्षेप नको. जर आमदार खासदार जर इथं झेडपी मध्ये प्रतिनिधित्व दिलं तर ते डॉमिनन्स आणतील आणि या संस्थांना चांगल्या प्रकारे कार्य करू देणार नाही. म्हणून ते म्हणतात की झेडपी मध्ये एमपीज आणि एमएलए यांचा सहभाग नको. महत्वपूर्ण मुद्दा हा आहे की त्यांनी आणखी सांगितलंय की झेडपीचं जे सगळं कार्य चालते, यामध्ये तुमचा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे ज्याला कलेक्टर म्हणतोय, डीएम म्हणतो, या डीएमचा सुद्धा सहभाग नको. कारण की जिल्हाधिकारीला जर सहभाग दिला तर तो व्यवस्थित काम करू शकणार नाही. म्हणून त्यांनी सांगितले की एक आयएएस दर्जाचाच अधिकारी निवडा आणि त्याला आयएएस बनवा, म्हणजे सीईओ बनवा. कारण की बलवंतराय मेहता समिती काय म्हणते, झेडपीचा अध्यक्ष कोणाला बनवा, तिथल्या कलेक्टरला बनवा. पण यांचं म्हणणं असं आहे, कलेक्टरची कामं आहेत ती वेगळी असू द्या आणि यासाठी स्वतंत्र पदनाम असू द्यावं. ठीक आहे. त्यांनी आणखी सांगितलंय की जर समजा लोकसंख्या 1000 ते 20,000 दरम्यान असेल, ठीक आहे, तर एखाद्या गावाची लोकसंख्या 1 ते 20,000साठी काय असावी, ग्रामपंचायत असावी. बघा ते काय म्हणताय, ज्या गावाची लोकसंख्या 1000 ते 20,000 दरम्यान असेल तिथे ग्रामपंचायत असावी. याचाच अर्थ असा होतो 20,000च्या वर जर गेली तर तिथे नगर परिषद स्थापन करण्यात यावी, असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. अजून ते पुढे काय म्हणतात, त्यांनी सांगितलंय की जो ग्रामपंचायतचा हिस्सा आहे, ग्रामपंचायतचा जो महसूल असतोय तो झेडपी मध्ये काय होतं, वाटणी होत असते. म्हणजे समजून घ्या, आता समजा माझ्या गावाची ग्रामपंचायत आहे, तर माझ्या गावाच्या ग्रामपंचायतने 100 रुपये जर कमावले तर काय होत असतं माहितीये का, ग्रामपंचायतला 30 रुपये मिळत असतात आणि 70 रुपये झेडपीचे असतात. हे सूत्र लक्षात ठेवा. आजही अशीच वाटणी होते. ही
वसंतराव नाईक समितीनुसार झालेली वाटणी आहे. म्हणून ग्रामपंचायतच्या महसुलाच्या हिस्स्याची वाटणी, मी इथं ब्रॅकेटमध्ये महसूल लिहितोय जेणेकरून लक्षात येईल. तर महसुलाची वाटणी आजही कशी होते, 70 रुपये झेडपीला जातात आणि 30 रुपये ग्रामपंचायतला स्वतःकडे राहतात स्वतःच्या खर्चासाठी. ओके, कळालं. आणि त्यांचं म्हणणं काय होतं की पंचायत राजला मार्गदर्शन करण्यासाठी एक सल्लागार समिती असावी. कळालंय? एकदम शांततेत मुद्दा शिकतोय. तुम्हाला वाटल्यास तुम्ही 2x मध्ये बघू शकता, ठीक आहे. पण मला असं वाटतंय हा फार महत्वपूर्ण मुद्दा आहे. या रिकमेंडेशन तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीनं सर्वात महत्वपूर्ण आहेत. कळालं का? आलं लक्षात? बघा एकदम मी रिकॉल करतोय तुम्हाला सर्व. काय म्हटलंय सर्वात पहिले, वसंतराव नाईक समिती पहिली समिती शिकतोय. स्थापना जून 1960 ला, अहवाल मार्च 1961 ला. गाडे, यार्दी, देसाई, राव, मोहिते, साळवी असे सदस्य होते. 226 शिफारसी केल्या. त्रिस्तरीय पंचायत राज सांगितलं. सर्वात महत्वाचा स्तर झेडपी असेल. झेडपीचा जो प्रशासकीय प्रमुख असेल तो IAS दर्जाचा अधिकारी असेल आणि त्याचं पदनाम CEO असेल. 40 ते 60 सदस्य असावे झेडपी मध्ये. एक SC एक ST जागा राखीव असावी. प्रत्यक्ष निवडी असाव्यात. त्यानंतर पंचायत समिती हा दुवा असेल झेडपी आणि पंचायत समिती दरम्यान, ग्रामपंचायत दरम्यान. सभापती हा सदस्यापैकी एक असेल, अप्रत्यक्ष निवड, आणि सदस्य प्रत्यक्ष जनतेतून असतील. सोबतच ग्रामपंचायतला महसुली अधिकार असते. सर्व महसुली अधिकार ग्रामपंचायतकडे आणि सदस्य प्रत्यक्ष असावेत. सोबत ते काय बोलतात, त्रिस्तरीय पंचायत राज. झेडपी मध्ये MLA, MPs आणि DM म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांना काय करू नका, सदस्यत्व देऊ नका. मी नकोला अंडरलाईन केलाय. त्यानंतर 1 ते 20 दरम्यान ग्रामपंचायत असावी आणि ग्रामपंचायत जिल्हा परिषद दरम्यान झेडपीची वाटणी ही महसूल वाटणी 70-30 प्रमाणात असावी. 70 झेडपी आणि 30 ग्रामपंचायत आणि एक सल्लागार समिती असावी. म्हणूनच लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये जो कायदा करण्यात आला, कोणता, महाराष्ट्रामध्ये जो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम केला, जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम केला, हा अधिनियम कोणा समितीनुसार झाला, तर हा झाला बेटा कोणती समिती, ती म्हणजे वसंतराव नाईक. आणि महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना ही वसंतराव नाईक समितीनुसार झालेली तुम्हाला दिसते. क्लिअर? इथपर्यंत काही कोणाला प्रॉब्लेम कळालं का इथपर्यंत, हो किंवा नाही? ओके, चला बोला. आता हे झालं काय पहिलं. आता दुसऱ्या समितीविषयी शिकायचं आपल्याला. 1 मिनिट, फार शांततेने समजून घ्या. या मुद्द्यांवर ना जास्त प्रश्न असतात, कारण बऱ्याचदा पोरांना काय कन्फ्युजन होतंय की समित्या पाठ कशा कराव्या. तर इतक्या महत्वाच्या तरतुदी आहेत. ठीक आहे. आता दुसरी समिती आपण शिकतोय जिचं नाव आहे लनबोंगीरवार समिती. आणि ही समिती जी आहे ना, ही समिती फार महत्वपूर्ण समिती ठरते. यावर एक प्रश्न कंपल्सरी असतो, ते म्हणजे सरपंच समितीवर. ओके, लनबोंगीरवार समिती. आणि ही समिती आहे 1970 ची. क्लिअर? चलो आता काही मुद्दे अभ्यासाला घेऊ. मुद्दा क्रमांक 1 की या समितीची स्थापना कधी झाली. जिथे स्थापना आणि अहवाल विचारतात ते मी तुम्हाला लिहून देतो व्यवस्थित प्रकारे. तर बघा, या समितीची स्थापना होते 1970 ला. त्यानंतर ही समिती जी आहे ही अहवाल सादर करते नेक्स्ट इयरला 1971 ला. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा हा आहे की या समितीने ज्या शिफारसी केल्यात, या शिफारसीची संख्या आहे 201. ठीक आहे. त्यानंतर या समितीचे जे सचिव होते यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि सचिवांचं नाव आहे VV मंडलेकर. काय नाव आहे? VV मंडलेकर. हा प्रश्न तुम्हाला महत्वपूर्ण ठरू शकतो. क्लिअर झालंय? हा महत्वाचा मुद्दा आहे. आता महत्वपूर्ण हे आहे की या समितीचा सर उद्देश काय होता, कारण की तुम्हाला उद्देशावर प्रश्न येतात. तर या समितीचा उद्देश काय, तर बघा या समितीचा जो उद्देश होता तो होता की महाराष्ट्रात, म्हणजे महाराष्ट्राला MH येतोय, महाराष्ट्रामधील जी पंचायत राज आहे या पंचायत राज मधील त्रुटी शोधून काढणे. कारण की महाराष्ट्राचं वसंतराव नाईक समितीनुसार महाराष्ट्रात पंचायत राज स्थापन झाली होती. पंचायत राज व्यवस्थेला 10 वर्ष पूर्ण झाले होते. मात्र महाराष्ट्राच्या पंचायत राजमध्ये आणखी काही त्रुटी होत्या. ठीक आहे. तर ह्या त्रुटी ज्या आहे ना, ह्या त्रुटी शोधून काढण्यासाठी ओके ही समिती काय झाली होती, त्या ठिकाणी स्थापन झाली होती. क्लिअर? म्हणून तुम्हाला उद्देश हा विचारला जाईल की कशासाठी होती. आता एक लक्षात ठेवायचं, त्यांनी काही महत्वपूर्ण रिकमेंडेशन केल्या. या रिकमेंडेशनवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ओके, चला बघा मग काय म्हणतायत रिकमेंडेशन. रिकमेंडेशन या प्रकारे आहे. त्यांचं म्हणणं असं होतं
की जसं इथं झेडपी मध्ये, ओके, झेडपी मध्ये ज्याप्रमाणे सीईओ आहे ना त्याप्रमाणे डेप्युटी सीईओ स्थापन करा. ओके, म्हणून लक्षात ठेवायचं आपल्या इथे राज्यसेवेतून जे पद भरलं जातं, ठीक आहे, डेप्युटी सीईओ राज्यसेवेतील पद आहे आणि या पदाची स्थापना करण्याचं श्रेय जे आहे ना हे तुम्हाला लन-बोंगीरवार समितीला दिसतंय. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा, त्यांनी आणखी एक महत्वाचं पद सांगितलं होतं पंचायत समितीमध्ये. त्यांचं म्हणणं होतं की इथं असिस्टंट बीडीओ असावा, बीडीओ असावा. आज तुम्हाला राज्यसेवेत आणखी एक पद दिसतंय असिस्टंट बीडीओ. सो या पदाची निर्मिती करा. स्थापना म्हटल्यापेक्षा आपण निर्मिती म्हणू. ओके, स्थापना काय आणि निर्मिती काय. आणि त्यांचं म्हणणं होतं की हा असिस्टंट बीडीओ जो असेल ना हा क्लास 2 अधिकारी असेल. ओके, आणि बीडीओ जो आहे या बीडीओला तुम्ही काय करा, क्लास 1 अधिकारी बनवा. आलं का लक्षात? समजतंय का? ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या बरं. बघा काय काय म्हणतंय. त्यांचं म्हणणं आहे डेप्युटी सीईओ पदाची निर्मिती करा, पंचायत समितीमध्ये असिस्टंट बीडीओची स्थापना करा आणि बीडीओला क्लास 1 बनवा आणि त्याला क्लास 2 बनवा, जेणेकरून कामात काय होईल आणखी चांगल्या प्रकारे येईल. अजून त्यांनी सांगितलंय ही जी ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतला मधला जो ग्रामसेवक आहे, आता याला ग्रामसेवक म्हणत नाही, याला ग्रामपंचायत अधिकारी यावर्षी नाव दिलंय. तर हा ग्रामसेवक जो आहे ना हा किमान ग्रॅज्युएट असावा, म्हणजे पदवीधर. आणि मग ग्रामसेवकला जी पदवीधराची अट आहे ही या समितीने केली, म्हणजे जेणेकरून त्याला त्या कामाचा आवाका असेल. अजून त्यांनी सांगितले की जो आपला सरपंच असेल कार्यकर्ता याला बिनपगारी फुल अधिकारी बनवू नका. कारण कसं असतंय, जास्त जर वेतन असेल किंवा त्याला काही कामाचं परिश्रमिक मिळत असेल तर तो चांगलं मन लावून काम करेल. ऑब्विस आहे ना, तुम्हाला कामाचे पैसे मिळत असतील तरच तुम्ही काम मन लावून कराल. म्हणून त्यांचं म्हणणं असं होतं की सरपंचाला ना मानधन चालू करा, पगार नाही मानधन. तुम्हाला माहिती आहे अलीकडे सरकारनं सरपंचाचं मानधन राज्य सरकारने हे दुपटीवर नेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांचं आणखी एक महत्वाची रिकमेंडेशन आहे की जी ग्रामसभा असेल ह्या वर्षातून 2 तरी झाल्या पाहिजे. ग्रामसभेच्या वर्षातून 2 तरी बैठका व्हाव्या असं त्यांचं सरळ सरळ म्हणणं होतं. ओके, कळालं का? व्यवस्थित समजून घ्या. ओके, चला आता काही महत्वाचे इतर तरतुदी आपण बघतोय. तरतुदीकडे व्यवस्थित लक्ष द्या. आता तरतूद अशी आहे की त्यांचं म्हणणं होतं की पंचायत समिती जी आहे याचं वर्गीकरण करा लोकसंख्येनुसार. ठीक आहे, जसं नगर परिषदेचं असतं ना, काही अ दर्जाच्या असाव्या, काही ब दर्जाच्या असाव्या आणि काही क दर्जाच्या, म्हणजे जेणेकरून त्यांना त्यांच्या दर्जानुसार अनुदान दिल्या जाईल. त्यांचं म्हणणं असं होतं की ज्या जिल्ह्यामध्ये सगळ्या आश्रमशाळा असतात आदिवासीच्या कल्याणाच्या संदर्भात, या आश्रमशाळांची मालकी झेडपीकडे द्या. जर झेडपीकडे मालकी दिली तर आदिवासींचं कल्याण चांगल्या प्रकारे केलं जाऊ शकतं. त्यांचं म्हणणं आणखी असं म्हणणं होतं की तू आणखी काय करा की आपल्या राज्यामध्ये पशुपालन म्हणजे ग्रामीण विकासासाठी पशुपालन व दुग्ध विकास समिती असावी. झेडपी मध्ये पशुपालन व दुग्ध विकास समिती असावी, जेणेकरून गावाचा ग्रामीण भागाचा चांगल्या प्रकारे विकास होईल. ठीक आहे. आणखी त्यांची रिकमेंडेशन अशी होती की सर्वात महत्वाचं की राज्य सरकारची जबाबदारी अशी आहे की त्यांनी पंचायत राज व्यवस्थेला, याला पंचायत राज इन्स्टिट्यूशन म्हणतात. ठीक आहे, पंचायत राज व्यवस्थेला काय करावे, साधन संपत्ती उपलब्ध करून द्यावी. म्हणजे ग्रामपंचायतीकडे जर पैसाच नसेल तर मग ते काम करू शकणार नाही. खिशात नाही दाना धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, असं होऊ शकत नाही. तर त्यांच्याकडे तुम्ही काय करा, पंचायत राजला साधन संपत्ती अवेलेबल करून द्या, जेणेकरून त्यांना त्यांच्या स्वतःच्या खर्चासाठी तरी कोणावर अवलंबून असता कामा नये. कळालं का? समजलं? आणि जर लोकसंख्या ग्रामपंचायतची 10,000च्या वर जात असेल, 10,000पेक्षा जास्त जात असेल तर त्याचं रूपांतरण हे नगर परिषद मध्ये करावे. बघा वसंतराव नाईक म्हणजे 20,000पर्यंत काय ठेवा ग्रामपंचायत. यांचं म्हणणं काय आहे की नाही, 10,000च्या वर जर गेलं तर त्याचं रूपांतर तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी इथे करू शकता. ओके. आणि सर्वात महत्वाची रिकमेंडेशन जी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाची आहे, त्यांचं म्हणणं काय होतं की एक झेडपी सदस्यामागे, ठीक आहे, झेडपीचा एक सदस्य जर असेल तर या झेडपीच्या एक सदस्यामागे 2 पंचायत समिती सदस्य असावे. आणि लक्षात ठेवायचं आजही महाराष्ट्रामध्ये एक झेडपी सदस्यामागे 2 पंचायत समितीचे सदस्य असतात. म्हणजे वार्ड कसा असतो सांगू का मी तुम्हाला? बघा मी तुम्हाला समजून सांगतोय. एक असतो झेडपीचा मतदारसंघ, त्याला म्हणतात झेडपीचा सर्कल, तिथल्या मतदारसंघाला सर्कल म्हणतात. ओके. आणि या झेडपीच्या सर्कल मध्ये 2 पंचायत समितीचे सर्कल असतील. आलं लक्षात?
म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 गावांचा एक झेडपीचा सर्कल जर असेल, 100 गाव एक झेडपीच्या सदस्याला निवडून देतील, एका सदस्याला, आणि यापैकी 50 गावांचा एक सर्कल असेल आणि 50 गावाचा एक सर्कल असेल. आलं का लक्षात? सो अशा प्रकारची रिकमेंडेशन आहे. मी बाजूला होतोय, स्क्रीनशॉट करून घ्या. क्लिअर? आलं का लक्षात? समजलं? आणि सर्वात महत्वपूर्ण रिकमेंडेशन एक लिहितोय की पंचायत समितीमध्ये सरपंच समिती स्थापन करावी. आणि एक लक्षात ठेवायचं, सर्वात मोठं यश हेच आहे की पंचायत समितीमध्ये सरपंच समितीची स्थापना करण्यात आली या समितीनुसार. म्हणून प्रश्न तुम्हाला हा विचारला जातोय की महाराष्ट्रामध्ये सरपंच समिती असावी अशी तरतूद कोण केली, तर लना बोंगेवार समिती. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आणि यासाठी हा जो कायदा 1961चा, यामध्ये नवीन एक सेक्शन टाकण्यात आलं, 71A. सेक्शन 71A नुसार काय होतंय, सरपंच समित्यांची स्थापना केल्या जाते. क्लिअर झालंय? चला पुढे जाऊया. ही कोणती समिती होती? या समितीचं नाव आहे, ती म्हणजे लना बोंगीरवार समिती. ओके. आता एक छोटीशी समिती आहे जिचं नाव आहे बाबूराव काळे समिती. ठीक आहे. मला वाटतंय त्यावेळेस हे ग्रामविकास मंत्री होते, वाटतंय बरं. ठीक आहे. 1980 ची समिती आहे. क्लिअर? चला बघा, बाबूराव काळे समितीच्या रिकमेंडेशन विषयी आपण अभ्यास करूया व्यवस्थित. ठीक आहे. ही जी समिती आहे ना, ह्या समितीची स्थापना जी आहे, ही स्थापना होते ऑबियस 1980 ला. अहवालाला 1 वर्ष येतच, म्हणून याचा जो अहवाल आहे हा अहवाल आला 1981 ला. ओके. आणि याच्या ज्या शिफारसी आहेत, ओके, या शिफारसी संख्या मला वाटतं 201 की काहीतरी होत्या. ओके. हे एक्झॅक्टली मला आठवत नाही, कदाचित 201 वगैरे असाव्या. नाही सॉरी, 171 होत्या. किती होत्या? 171, 171. यावर प्रश्न येणारच नाही, फक्त एक तुम्हाला फॉर्मॅलिटी म्हणून लिहून देतोय. ठीक आहे. झाले? बघा काय काय बघितलं. बाबूराव काळे समिती, स्थापना 80 ची, अहवाल 81 आणि शिफारसी 171. यावर फारसे प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही. फक्त त्यांनी एकच केली की त्यांनी सर्वात पहिले सांगितलं की बीडीओ जो आहे, या बीडीओ ला क्लास 1 करा. म्हणजे जी शिफारस कोणी केली होती, ठीक आहे, आधी केली होती बोंगीरवारांनी, त्यालाच ते रिपीट करतायत. दुसरा महत्वाचा मुद्दा ते काय सांगतोय की जे सगळे पदाधिकारी आहे, पदाधिकारी म्हणजे काय, ग्रामपंचायत मध्ये जे असतात ते सरपंच, उपसरपंच असतोय. ठीक आहे. त्यानंतर पंचायत समितीमध्ये सभापती, उपसभापती असतोय, आणि जिल्हा परिषद मध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष असतं. यांचं जे मानधन आहे ना, या मानधनात वाढ करा. जर त्यांच्या मानधनात वाढ केली, ठीक आहे, तर मग काय होतंय की त्यांना चांगल्या प्रकारे कामात मन लागेल, नाही का, रस येईल कामात. त्यानंतर अजून एक सांगितलंय, सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे एक जर ग्रामसेवक असेल, एक ग्रामसेवक, तर या ग्रामसेवकाकडे तुम्ही 2 पेक्षा अधिक ग्रामपंचायत देऊ नये. आलं का लक्षात? तुम्ही आज बघा, महाराष्ट्र सरकार पद भरती करत नाही आणि एका ग्रामसेवकाकडे 5-5, 6-6 ग्रामपंचायतीचा कारभार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, जर इतका मोठा कारभार असेल तर ऑब्वियस आहे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून ना, एक ग्रामसेवकाकडे 2 पेक्षा अधिक ग्रामपंचायती नसाव्यात. ठीक आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की जो कुष्ठरोग आहे आणि मलेरिया आहे, ठीक आहे, म्हणजे हिवताप आहे, या हिवतापाचा निर्मूलन कार्यक्रम जो आहे ना, हा निर्मूलन कार्यक्रम कोणाकडे द्या, ठीक आहे, तर तो निर्मूलन कार्यक्रम झेडपीकडे द्या. कारण की झेडपी चांगल्या प्रकारे त्याचं काय करू शकते, इम्प्लिमेंटेशन करू शकते. झाले? बस, बाकी काहीच विचारलं जाणार नाही. फक्त एकच महत्वाची आहे, बीडीओ क्लास 1 असावा. ओके. आता एक सर्वात महत्वपूर्ण समिती आहे जिचं नाव आहे, याचा स्क्रीनशॉट करून घ्या. सर्वात महत्वपूर्ण समिती आहे बाळांनो, ज्या समितीचं नाव काय आहे, पीबी पाटील समिती. आणि या पाटील समितीच्या, सॉरी, लना बोंगीरवार झालंय, पीबी पाटील झाली आहे. आता सॉरी, माय बॅड, लना बोंगीरवार झाली, बाबूराव काळे झाली, आता आहे पीबी पाटील समिती. ओके. चला, शांततेत शिकून घ्या, काहीच घाई नाही. ओके. चलो, आता व्यवस्थित लक्ष द्या. या समितीचं नाव काय आहे, पीबी पाटील समिती, आणि ह्या आहे 1984 ची. हिला महाराष्ट्रात म्हणतात पंचायत राज. आता आपण पंचायत राज असली, ठीक आहे, पंचायत राज पुनर्विलोकन समिती. म्हणजे महाराष्ट्रातील पंचायत राजचं काय करायचं होतं, पुनर्विलोकन करायचं होतं. म्हणून हिला म्हणतात पंचायत राज पुनर्मूल्यांकन किंवा पुनर्विलोकन समिती, असं या समितीचं काय आहे, नाव आहे. लक्षात घ्यायचं. स्थापना जी आहे या समितीची कधी झाली असेल, चला बोला, तुमच्या पाठात झालं हे.
स्थापना 1984. अहवाल कधी आला असेल? ऑब्वियस कधी आला असेल बोला. ठीक आहे, कोण बोला? 1985. अहवाल आला 1986 ला. ठीक आहे, सदस्य जे आहेत बेटा, सदस्य 9 होते. किती होते? 9 सदस्य होते. ओके, फार महत्वपूर्ण समिती आहे. आणि शिफारसी ज्या आहेत त्या 158 शिफारसी होत्या. यांच्या शिफारसीची संख्या लक्षात ठेवा, 158 समिती शिफारसी. क्लिअर झालंय? चला आता आपण मुद्द्याकडे येऊया व्यवस्थित. बघा, पीबी पाटील समिती 84 ची आहे. पंचायत राज पुनर्विलोकन समिती म्हणतात स्थापना 84 ची आहे. अहवाल 86 चा आहे. सदस्य 9 आहे आणि शिफारसी जे आहेत ते 185 शिफारसी तुम्हाला दिसतात. आता एक लक्षात ठेवायचा उद्देश काय असेल? पंचायत राजचं पुनर्विलोकन करणे आणि महत्वपूर्ण आहे ते म्हणजे शिफारसी. आता लक्षात घ्या, मी ज्या क्रमाने शिफारसी लिहितोय ना त्या शिफारसी तुमच्यासाठी तितक्या महत्वपूर्ण ठरतात. चला बघा, सर्वात पहिली शिफारस त्यांनी केली जी तुम्हाला पुढे पोपटराव पवार समिती सुद्धा करताना दिसते, ते म्हणजे काय? जे महाराष्ट्रातील जे ग्रामपंचायतचे सरपंच आहे, या सरपंचाची जी निवड आहे ना, ही निवड प्रत्यक्ष जनतेतून असावी. आणि तुम्हाला बघा, महाराष्ट्रात जेव्हा महायुती किंवा बीजेपी प्रणित गव्हर्नमेंट दिसतंय तेव्हा नेहमी तुम्हाला सरपंच जो दिसतोय ना, हा प्रत्यक्ष जनतेतून दिसतोय. लक्षात, म्हणजे सर्व गावातील लोक मतदान करू शकतात. कारण की बघा, 73व्या घटना दुरुस्तीने काय सांगितलंय? सरपंच हा एक तर जनतेतून असू शकतो, ठीक आहे, किंवा सरपंच हा अप्रत्यक्षरित्या सदस्यांमधून निवडला जाऊ शकतोय. ठीक आहे, तर दोन्ही पैकी काहीही एक असू शकतोय. पण या समितीने आणि पोपटराव पवार समितीने सांगितलं होतं की सरपंचाची निवड प्रत्यक्ष जनतेतून असावी. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की ज्या महिला आहेत, ठीक आहे, या महिलांना पंचायत राज मध्ये आरक्षण द्या आणि ते आरक्षण द्या 25%, त्या 30% नाही. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीवर सर्वात मोठा प्रभाव दिसतो पीबी पाटील समितीचा. आणि महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे हा की पीबी पाटील समितीच्या शिफारसीचा प्रभाव हा तुम्हाला कुठे दिसतोय माहितीये का? हा तुम्हाला दिसतो LM सिंघवी. LM सिंघवी समितीने या समितीचा अभ्यास केला आणि स्वतःच्या रिकमेंडेशन मांडल्या होत्या, हे लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांचं काय म्हणणं होतं? गावामध्ये एक स्थानिक स्वशासन समिती असावी. ठीक आहे, काय असावी? स्थानिक स्वशासन समिती, म्हणजे त्यांना स्वतःचं प्रशासन करू द्या. ठीक आहे, जिल्हा परिषद मध्ये सुद्धा अशी काय असावी? एक समिती असावी, जेणेकरून त्यांना निर्णय घेण्याचं काय असावं? एक म्हणजे आपण काय म्हणू शकतो, एका प्रकारे त्यांना श्युअरिटी असावी. त्यानंतर आणखी त्यांचं म्हणणं होतं की पंचायत राज व्यवस्थेला कसे अधिकार द्यावे? पंचायत राज व्यवस्थेला व्यापक अधिकार द्यावे, जेणेकरून काय होईल? त्यांचे निर्णय त्यांना घेता येईल. कारण की आपण पंचायत राजला काय म्हणतोय, म्हणजे ग्रामपंचायतला मिनी काय म्हणतोय? मिनी विधिमंडळ म्हणतोय. त्याचं कारण तेच आहे. ओके, मी थोडस बाजूला असेल बोर्डच्या, कारण की तुम्हाला ह्या रिकमेंडेशन लिहून घ्यायचे, व्यवस्थित समजून घ्या. अजून त्यांनी सर्वात महत्वाचं सांगितलंय, महाराष्ट्रात जो ग्रामपंचायत कायदा आहे, महाराष्ट्रात ग्रामपंचायत GP ऍक्ट आहे 1958, आणि त्यानंतर दुसरा मी सांगितलंय तुम्हाला जिल्हा परिषद ZP व पंचायत समितीचा जो कायदा आहे, ज्याला अधिनियम म्हणतात 1961, याचं काय करावं? याचं एकत्रीकरण करावं, म्हणजे जेणेकरून काय होईल? यामध्ये युनिफॉर्मॅलिटी येईल. हे एक महत्वाची तरतूद आहे. बघा, मी ज्याला हॅशटॅग करतोय ना, ते महत्वपूर्ण आहे. सरपंच समिती, महिलांना 25% आरक्षण, त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे की या दोन कायद्यांचं एकत्रीकरण करावं. ओके, अजून त्यांचं म्हणणं होतं की जी महसुली कार्य आहेत, म्हणजे जे पैसे गोळा करण्याचे सर्व कार्य आहेत, ही महसुली कार्य ही कोणाकडे असावी? तर ही असावी GP कडे, ग्रामपंचायतकडे, जेणेकरून ग्रामपंचायतला अधिक स्वायत्त बनवता येईल. ही पण एक महत्वपूर्ण रिकमेंडेशन ठरते. त्यानंतर सर्वात महत्वाचं सांगितलंय की समजा जर ZPचा अध्यक्ष आहे आणि या ZPच्या अध्यक्षावरचा अविश्वास प्रस्ताव, जो आपल्याला पुढे शिकायचा आहे, अविश्वास प्रस्ताव जर एकदा फेटाळला, ठीक आहे, तर तो पुढील म्हणजे नेक्स्ट 1 वर्ष मांडता येत नाही. अलग लक्षात. आणि आजही हाच रूल आहे की जर ZP अध्यक्षावरचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला, एकदा नामंजूर झाला, तर तो 1 वर्ष नेक्स्ट 1 वर्ष आणता येत नाही. क्लिअर झालंय? अजून त्यांनी सांगितलंय की SC आणि ST ही पण एक महत्वाची तरतूद आहे. SC आणि ST यांना जे आरक्षण आहे, हे आरक्षण असावं बाय पॉप्युलेशन, म्हणजे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात. आणि आजही तुम्हाला संविधानात जे आरक्षण दिसतंय ना, हे कसं दिसतंय? लोकसंख्येच्या प्रमाणात दिसतंय. क्लिअर? गेटिंग माय पॉइंट?
हे पॉइंट सर्वात महत्वपूर्ण आहेत बरं, या पॉइंटकडे व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, तर हे काय आहे हे महत्वपूर्ण. आणि मी परत एकदा एक मुद्दा तुमचा क्लिअर करून देतोय की ह्या समितीचा प्रभाव बघा, लक्ष द्या. ही समिती जी आहे, या समितीचा प्रभाव तुम्हाला काय दिसतोय, लक्ष्मीमल सिंघवी समिती म्हणजे LM सिंघवी ज्याला म्हणतात, लक्ष्मीमल सिंघवी समिती. ओके, आणि त्यानंतर भारतात केली गेलेली 1992 ची 73 आणि 74वी जी घटना दुरुस्ती आहे, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट, यावर याचा प्रभाव दिसतोय. गेटिंग माय पॉइंट. जर तुम्हाला विचारलंय तर हे काय असं आहे, हे काही महत्वाचे. आणि पोपटराव पवार समिती लक्षात ठेवायचं, सरपंचाची निवड प्रत्यक्ष जनतेतून असावी. बघा आपण 4 समित्या शिकलो ज्याच्या सर्वात महत्वाचे रिकमेंडेशन. आणि तुम्ही बघाल राज्यसेवा मुख्य असून कोणत्याही परीक्षेला तुम्हाला जे प्रश्न दिसतात मोस्टली हे तुम्हाला हे जे लिहून दिलाय ना या रिकमेंडेशन वरच दिसतात. क्लिअर, गेटिंग माय पॉइंट. ओके, हे झालं इथपर्यंत समित्या. ओके, आता महत्वाचा मुद्दा आपल्याला शिकायचा आहे, त्याचं नाव आहे तो म्हणजे तुलनात्मक अभ्यास. आता तुलनात्मक अभ्यास करताना तुम्हाला काय करायचं, तुमचं जे नोटबुक आहे ना, एक मिनिट मी तुम्हाला दाखवतोय. ठीक आहे, तुम्ही असं लिहिताय ते असं करा. ओके, आणि इथं मी ज्या प्रकारे आखणी करतो ना त्या प्रकारे आखणी करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या अभ्यासात क्लॅरिटी येईल. ओके, चलो बघा कशा प्रकारे आखणी करतोय. ठीक आहे, अशी आखणी करा व्यवस्थित. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक पहिला कॉलम करा, नाही का आपण फरक स्पष्ट करा असं करायचो. ठीक आहे, त्यानंतर एक मिनिट, हा एक पहिला मुद्दा बनवा. त्यानंतर एक स्वतंत्र करा ग्रामपंचायतचा, एक स्वतंत्र करा पंचायत समितीचा आणि एक स्वतंत्र करा जिल्हा परिषद. असे 4 तुम्हाला आखणी करायची आहे. क्लिअर केली का? चला एक एक मुद्दा आता अभ्यासाला घेऊ आपण. एक एक मुद्दा अभ्यासाला घेऊया. सर्वात पहिले इथं जे मुद्दे तुम्ही शिकताय ते, याला म्हणा जीपी ग्रामपंचायत, याला म्हणा पंचायत समिती आणि याला म्हणा झेडपी. ओके, चलो स्टार्ट करेंगे. एक एक मुद्दा अभ्यासतोय. सर्वात पहिला मुद्दा आहे की हा कोणता स्तर आहे, पंचायत राजचा हा कोणता स्तर आहे. चला बोला. ग्रामपंचायत हा कसा स्तर असतो, सर्वात खालचा स्तर असतो म्हणजे कनिष्ठ स्तर आहे. त्यानंतर पंचायत समिती हा कसला स्तर असतो, हा असतो मधला स्तर. आणि जिल्हा परिषद हा कसा स्तर असतो, तर हा असतो वरिष्ठ स्तर. क्लिअर, समजलं का? बघा आपण स्तर बघतोय की सर्वात पहिले ग्रामपंचायत कनिष्ठ स्तर आहे, खालच्या स्तरावर, मधल्या स्तरावर पंचायत समिती कारण की दुवा आहे या दोघांना जोडणारी, आणि वरिष्ठ स्तरावर तुम्हाला झेडपी दिसते. आता महत्वाचा मुद्दा आहे की कायदा कधीचा आहे, ज्यावर आपण ऑलरेडी आताच बोललोय. ग्रामपंचायतचा जो जीपी ऍक्ट आहे, ग्रामपंचायत अधिनियम आहे 1958. बघा लक्ष द्या, कायद्याचं नाव काय आहे, ग्रामपंचायत अधिनियम 1958. आणि महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती जो ऍक्ट आहे हा संयुक्त आहे 1961. मी डू करतोय, डू म्हणजे ऍज इट इज. हा पण 61चा आहे आणि हा पण कायदा काय आहे 61चा कायदा तुम्हाला दिसतोय. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे संख्या किती असेल. ठीक आहे, सदस्य संख्या. सर्व मुद्दे आज तुमचे काय होतील इथे क्लिअर होतील. व्यवस्थित लक्ष द्या फक्त. या प्रकारे कदाचित तुम्ही कधी अभ्यास केला असेल. आता सदस्य संख्येवर येतोय. तुम्हाला माहिती आहे ग्रामपंचायत मध्ये सदस्य संख्या ही 7 ते 17 दरम्यान असते. आणि एक लक्षात ठेवायचं, जेव्हा सरपंच जनतेतून असतो तेव्हा +1 अशी सिस्टम असते. समजलं का? म्हणजे 7 ग्रामपंचायतचे सदस्य +1 सरपंच, 17 ग्रामपंचायत सदस्य +1. आणि जर अप्रत्यक्ष असेल तर 17च असतं. म्हणून जर सरपंच प्रत्यक्ष जनतेतून असेल, ठीक आहे, सरपंच जनतेतून, तर लक्षात ठेवायचं त्यावेळी +1 असतंय. 7 + 1 8 असेल. सदस्य 7 आणि एक सरपंच. ओके, त्यानंतर इथे जी आहे ना, इथं 4 ते 42 दरम्यान असते. आणि एक लक्षात ठेवायचं, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणजे पंचायत समितीचा सभापती, जिल्हा परिषदचा अध्यक्ष, पंचायत समितीचा उपसभापती, जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष हा नेहमी अप्रत्यक्षरित्याच निवडला जातो, जनतेतून कधी निवडला जात नसतोय. हे मुद्दा महत्वाचा लक्षात ठेवा. त्यानंतर
इथे जिल्हा परिषदेची सदस्य संख्या जी आहे 50 ते 75 दरम्यान असते. ओके, 50 ते 75 दरम्यान. एक एक मुद्द्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. मुद्दा काय काय शिकतोय आपण? मुद्दा शिकतोय की स्तर कोणता आहे, त्यानंतर कायदा कधीचा आहे आणि सदस्य संख्या किती असते. आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की इथं पदसिद्ध सदस्य असतात का? पदसिद्ध म्हणजे काय? नॉमिनेटेड. तर लक्षात ठेवायचं, कधीही पदसिद्ध सदस्य इथं नसतात. ग्रामपंचायत मध्ये कोणीच पदसिद्ध नसतो, पंचायत समितीमध्ये कोणीच नसतो. पण लक्षात ठेवायचं, जो व्यक्ती, आता मी आहे समजा, मी काय झालंय, इथली शिरूर जी पंचायत समिती आहे तिथला सभापती झालो, तर मी ऑटोमॅटिक पुणे महानगरपालिकेचा पुण्याची जिल्हा परिषदेचा सदस्य बनतो. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा की पंचायत समितीचा सभापती हा जिल्हा परिषदचा पदसिद्ध सदस्य असतो. म्हणून लक्षात ठेवायचं, पंचायत समितीचा सभापती हा जिल्हा परिषदचा पदसिद्ध काय बनतो? सदस्य बनतोय. याचा अर्थ असा आहे की पुणे जिल्ह्यामध्ये 14, असं आपण समजू, कन्सिडर करू, पुणे जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत ना, 14 पंचायत समिती आहेत असं म्हणू. तर त्या 14 पंचायत समित्यांचे जे सभापती असतील ते ऑटोमॅटिक काय बनतील? पुणेच्या जिल्हा परिषदेचे हे सदस्य बनतात. क्लिअर झालंय? आता पुढच्या मुद्द्याकडे जातोय आपण. पुढचा मुद्दा आहे, व्यवस्थित लक्ष द्या. ओके, आपण बघू की नामनिर्देशित सदस्य असतात का. आणि मी परत एकदा तुम्हाला क्लिअर करतोय की नामनिर्देशित सदस्य हे कोणत्याही स्तरावर नसतात. तुम्हाला नामनिर्देशित सदस्य महानगरपालिकेत दिसतील, नगरपंचायत म्हणजे शहरी पंचायत राजमध्ये दिसतात, पण इथे कुठेही तुम्हाला काय दिसणार नाही? सदस्य दिसणार नाहीत. गेटिंग माय पॉइंट? पुढच्या मुद्द्याकडे जातोय की कोणत्याही संस्थेचा म्हणजे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, यांचा कालावधी कुठून चालू होतो. तर लक्षात ठेवायचं, हे वाक्य लक्षात ठेवायचं, पहिल्या बैठकीच्या नियत दिनांकापासून. म्हणजे निवडणुका होतात, समजा निवडणूक झाली ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची, तर मग जिल्हाधिकारी काय करत असतात? तिथं पहिली बैठक आयोजित केल्या असतात आणि पहिल्या बैठकीच्या नियत दिनांकापासून. नियत दिनांक म्हणजे काय की समजून घ्या, समजा मे महिन्यात निवडणुका झाल्या आणि 1 जूनला जिल्हाधिकाऱ्यानं पहिली बैठक बोलावली 1 जूनला, तर त्याला म्हणतात नियत, ठरवलेला दिनांक. म्हणून पहिल्या बैठकीच्या नियत दिनांकापासून इथं पण सेम, इथं पण सेम, 5 वर्ष त्यांचा कालावधी असेल. गेटिंग माय पॉइंट? चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे की इथं सदस्यांचा कालावधी किती असतो. सदस्याचा कालावधी किती असतो म्हणजे जर मी ग्रामपंचायतचा सदस्य झालो, पंचायत समिती झालो किंवा जिल्हा परिषद, तर लक्षात ठेवायचं प्रत्येकाचा कालावधी हा त्याच्या निवडीपासून म्हणजेच पहिल्या बैठकीच्या नियत दिनांकापासून किती असतो? 5-5 वर्ष असतोय. ठीक आहे, ओके. आणखी पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. एक एक मुद्दा क्लिअर होतो ना, कंपॅरेटिव्हली स्टडी. पुढचा मुद्दा आहे की इथं राजकीय प्रमुख कोण असतात. ठीक आहे, म्हणजे याचा राजकीय प्रमुख कोण असतो, राजकारणातून निवडलेला प्रमुख कोण आहे. तो ऑब्वियस आहे, राजकीय प्रमुख ग्रामपंचायतचा सरपंच असतो, कारण की तो राजकारणातून निवडलेला आहे. इथं पंचायत समितीचा सभापती असतो. ठीक आहे, आणि इथं झेडपीचा अध्यक्ष असतो. हे काय आहेत? हे झाले कोणते प्रमुख? ठीक आहे, हे प्रमुख झाले ते म्हणजे राजकीय प्रमुख, राजकारणातून निवडलेले प्रमुख. त्यानंतर प्रशासनातून आलेले प्रमुख कोण? सो याला म्हणतात प्रशासकीय प्रमुख. ऑब्वियस आहे, बोला प्रशासकीय प्रमुख कोण असेल? ग्रामपंचायत मध्ये असतो ग्रामसेवक. आता ग्रामसेवक त्याला म्हणत नाहीत, आता त्याला ग्रामपंचायत अधिकारी म्हणतात. मी परत एकदा क्लिअर करतोय, प्रशासकीय प्रमुख इथं ग्रामसेवक असेल. ठीक आहे, त्यानंतर इथे जो असतो ना हा असतो बीडीओ. बीडीओलाच काय म्हणतो आपण? ठीक आहे, गट विकास अधिकारी. आणि इथं असतो झेडपीचा सीईओ. ओके, एक लक्षात ठेवायचं, सीईओ हा आयएस दर्जाचा अधिकारी असतो आणि बीडीओ हा राज्यसेवेतला असतो. सीईओ म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि बीडीओ म्हणजे काय असतो? गट विकास अधिकारी. क्लिअर? बघा हे मुद्दे, स्तर कनिष्ठ, मधला, वरिष्ठ. 58चा कायदा, झेडपी आणि हा ऍक्ट 61चा आहे. सदस्य संख्या सांगितलंय, व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, चालेल. 1 मिनिट स्क्रीनशॉट करून घ्या. केला स्क्रीनशॉट? चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. परत ही चाचणी करा. करताय ना, तुम्हाला काही घाई नाही आहे ना?
हे लेक्चर कसं वाटलं हे जरूर कळवा, ठीक आहे, जेणेकरून तुमच्यासाठी नवीन नवीन मुद्दे घेऊन यायला मदत होईल. आणि तुमच्या मित्रांशी हे बिलकुल शेअर करा, परीक्षेच्या पूर्वी त्यांना मदत होईल. आणि याची जी पीडीएफ आहेत ना, त्या सर्व पीडीएफ तुम्हाला भगीरथ आयएस अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे तिथं अवेलेबल असेल, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. क्लिअर इथपर्यंत? चला, आता एक लक्षात घ्यायचं की सर यांच्या मग निवडणुका कोण घेतं, है ना? ऑब्वियस प्रश्न आहे की निवडणुका कोण घेत. बघा, हे आहे ग्रामपंचायत, ही आहे पंचायत समिती आणि हे झेडपी. तर लक्षात ठेवायचं, निवडणुका जे घेतात ना, याची निवड घेतं स्टेट इलेक्शन कमिशन. कारण की केंद्रीय निवडणूक आयोग कधीही निवडणुका घेत नसतं. याला म्हणतात स्टेट इलेक्शन कमिशन, म्हणजे राज्य निवडणूक आयोग. स्टेट इलेक्शन कमिशन, राज्य निवडणूक आयोग. दुसरा मुद्दा आहे की याची रचना झाली कसं समजायचं. रचना म्हणजे काय असते समजून घ्या. आता फॉर एक्झाम्पल, समजा मी एका खेड्यातून येतो, माझ्या गावात ग्रामपंचायत आहे आणि माझ्या गावात निवडणुका झाल्या. मग निवडणुकीमध्ये काय झालं, एकाने फॉर्म भरला नाही. लोकांनी निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचं ठरवलं, एकाने फॉर्म भरला नाही. ऑब्वियस आहे बेटा, रचना होईल का नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, जोपर्यंत एकूण सदस्य संख्येच्या 2/3 लोक निवडून येत नसतात, 2/3 सदस्य निवडून येत नसतात, तोपर्यंत रचना होणार नाही. असं कधीच होणार नाही की समजा 42 सदस्यीय ही जिल्हा परिषद पंचायत समिती आहे आणि तिथं एकच सदस्य निवडून आला, तो एकटा कारभार बघतोय, असं कधीच नाही. जोपर्यंत 2/3 निवडून येत नाही तोपर्यंत रचना होत नसते. क्लिअर? आले का लक्षात? मुद्दा लक्षात येतो व्यवस्थित? ठीक आहे. चला, आता पुढचा महत्वाचा मुद्दा हा आहे की मतदारसंघ काय असतात. असतं ना की याचे इथून जे सदस्य निवडून येतात त्या सदस्यांच्या मतदारसंघांना काय म्हणतात. तर गावात ग्रामपंचायतचा जो मतदारसंघ असतो त्याला एक तर वार्ड म्हणतात किंवा प्रभाग म्हणतात. काय? वार्ड नाही तर प्रभाग, मराठीमध्ये प्रभाग. त्यानंतर इथे पंचायत समितीची सर्कल म्हणतात, पंचायत समिती सर्कल. आणि इथे काय म्हणतात, इथे झेडपी सर्कल असे म्हणतात. यांच्या मतदारसंघांना एक विशिष्ट नाव असते. गावात वार्ड म्हणतात, इतर ठिकाणी सर्कल असा शब्द वापरतात. क्लिअर? गेटिंग माय पॉइंट? पुढच्या मुद्द्याकडे जाऊया की मग एका प्रभागामध्ये, एका वार्डमध्ये किती सदस्य असतात. की एक सदस्य असतो. तुम्ही बघा ना, आपल्या इथं विधानसभेच्या निवडणुका होतात तर एका मतदारसंघातून एकच आमदार असतो. लोकसभेचा मतदारसंघ असतो त्यातून एकच खासदार असतो. तसं गावात एका वार्ड मधून मिनिमम 2 सदस्य असतात आणि मॅक्झिमम 3 सदस्य असतात. म्हणजे कधीच तुम्हाला असं दिसणार नाही की एका वार्ड मधून एक सदस्य. समजा आता फॉर एक्झाम्पल मी खेड्यातून आहे, तर समजा माझ्या गावात 3 वार्ड आहे. वार्ड 1, वार्ड 2, वार्ड 3 असं नंबरिंग केलं असतं. तर वार्ड नंबर 2 मधून 1 मधून 2 सदस्य असतील, वार्ड नंबर 2 मधून 2 सदस्य असतील, वार्ड नंबर 3 मधून 3 असतील, म्हणजे 7 सदस्य मेंटेन झाले. ओके. पंचायत समितीचा जो सर्कल असतो तर पंचायत समितीचा सदस्य हा तुम्हाला नेहमी एक सदस्य दिसेल. म्हणजे एका वार्ड मधून, एका सर्कल मधून एकच पंचायत समितीचा सदस्य निवडला जातोय. आणि इथे पण सेम आहे की एक सदस्यच काय असतो, सर्कल असतो. क्लिअर झालंय? चलो पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण. पुढचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी या एखाद्या गावात किंवा एखाद्या ग्रामपंचायतची सदस्य संख्या किती असेल, पंचायत समितीची सदस्य संख्या किती असेल, तर ही संख्या निर्धारित कोण करते. ओके. म्हणजे याला फॉर एक्झाम्पल तुमचं गाव आहे आणि माझं गाव आहे. माझी गावची सदस्य संख्या 7 आहे, तुमच्या गावची ग्रामपंचायत सदस्य संख्या 17 आहे. तर ही आकडा कोणा ठरवून दिला, ही संख्या कोणा ठरवून दिल्या. तर लक्षात ठेवायचं, संख्या जी निर्धारण करत असतं कोण्या ग्रामपंचायतची किती सदस्य संख्या असेल, पंचायत समितीची किती असेल, झेडपीची सदस्य संख्या किती असेल, हे ठरवण्याचा अधिकार जो आहे हे करत असतं जिल्हाधिकारी. ग्रामपंचायत कोणत्या ग्रामपंचायतची सदस्य संख्या किती असेल हे कोण ठरवतंय, जिल्हाधिकारी. ओके. इथं कोण ठरवत असतं, स्टेट इलेक्शन कमिशन. आणि इथे पण कोण ठरवत असतं, स्टेट इलेक्शन कमिशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल पुण्याची जी जिल्हा परिषद आहे याची सदस्य संख्या समजा असं समजू की 75 आहे आणि अमरावती आहे किंवा मग कोणती आहे, नगर आहे इथली असं समजून घेऊ 50 आहे. मग हे कोण ठरवलं, तर हे स्टेट इलेक्शन कमिशननं ठरवलं. हे स्टेट इलेक्शन कमिशननं ठरवलं. पण ग्रामपंचायतची सदस्य संख्या ही जिल्हाधिकारी ठरवत असतो. हा सर्वात महत्वपूर्ण मुद्दा आहे. आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की जो वार्ड असतो, सर्कल असतो, याच्या सीमा निर्धारण कोण करतंय. सीमा निर्धारण म्हणजे समजतं का, बघा मी लक्ष सांगतो तुम्हाला.
की तुम्ही एखाद्या गावात राहताय, मग या घरापासून म्हणजे माझ्या घरापासून तर तुमच्या घरापर्यंत वार्ड नंबर 1 असेल, तुमच्या घरापासून तर एक्स व्यक्तीच्या घरापर्यंत वार्ड नंबर 2 असेल, हे कोण ठरवलं? तर सीमा निर्धारण इथं करत असतात तहसीलदार. गावमध्ये कोणता वार्ड कोणाच्या घरापासून कोणाच्या घरापर्यंत असेल हे तहसीलदार ठरवतात. बघा, संख्या जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवली, पण प्रभागाची जी रचना आहे, ठीक आहे, निर्धारण जे आहे सीमा निर्धारण हे कोण करतात? हे करतात तहसीलदार. आणि या ठिकाणी डीएम करत असतात, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट क्लिअर. आता डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट का म्हणतो याचं कारण समजून घ्या. जेव्हा ते महसुली कार्य करत असतात तेव्हा त्याला डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणतात, आणि इतर कार्य करत असतात तेव्हा त्याला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असं म्हणतात. ठीक आहे. आता महत्वाचं आहे की जर एखादा मतदारसंघ असेल तर याला अंतिम मान्यता कोण देतंय? ठीक आहे, की बाबा समजा मी तहसीलदार आहे आणि मी एखाद्या गावामध्ये, तुमच्या गावामध्ये वार्ड नंबर 1 हा ए च्या घरापासून तर बी च्या घरापर्यंत ठेवलाय, तर याला मान्यता कोण देतं? तर लक्षात ठेवायचं, जो विभागीय आयुक्त असतोय, ठीक आहे, या विभागीय आयुक्ताला अशी मान्यता देण्याचा अधिकार असतोय. ठीक आहे, तो म्हणून ना विभागीय आयुक्त असं लक्षात ठेवायचं. क्लिअर. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण. पुढचा मुद्दा हा आहे की, एक मिनिट फक्त, प्रथम बैठक कोण बोलावतंय? निवडणुका झाल्या, निवडणुका झाल्यानंतर पहिली बैठक कोण बोलावत असतो? तर नेहमी लक्षात ठेवायचं, प्रथम बैठक बोलावण्याचा अधिकार हा नेहमी डीएम ला असतो. आणि या प्रथम बैठकीच्या नियत दिनांकापासूनच काय होत असते? आपल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा कालावधी हा स्टार्ट झालेला असतो. आता महत्वाचा मुद्दा हा आहे, ठीक आहे, की आरक्षण कसं आहे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये आरक्षण कसं आहे? तर बघा, लक्ष द्या, एससी आणि एसटी यांचं जे आरक्षण असतं हे असतं लोकसंख्या प्रमाणात. म्हणजे याचा अर्थ काय होतोय? तुमच्या गावात जर 100% एसटी असतील तर सर्व जागा या एसटी साठी राखीव, 100% एससी असतील तर एससी राखीव, जर नसतीलच तर 0%, म्हणजे जितकी त्यांची लोकसंख्या तितकी एससी एसटी राखीव. त्यानंतर महिला जी असतं ना, या महिलांना आरक्षण, आपण महाराष्ट्राचा अभ्यास करतोय तर 50%, संविधानानं 33%च दिला आहे, पण महाराष्ट्रात 50% आरक्षण दिलंय. आणि एक लक्षात ठेवायचं, ओबीसीला किती आरक्षण द्यायचं हे राज्य सरकार ठरवेल, आणि राज्य सरकारनं आपल्या इथं 27% आरक्षण ठरवलंय. बघा, एससी एसटी लोकसंख्या प्रमाणात, महिला 50%, त्यानंतर ओबीसीचं आरक्षण जे आहे हे 27% तुम्हाला आरक्षण दिसतंय. सेम सेम इथे पण सेमच आहे. क्लिअर. बाजूला होतोय, स्क्रीनशॉट करून घ्या. झाला मुद्दा क्लिअर. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण. ठीक आहे, तुम्ही लिहिलंच असेल तरीही ह्या पीडीएफ तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. पुढे जाऊया आता. या 2 तासाच्या 1-1.5 तास जो काही वेळ असेल या सेशन मध्ये तुमचं सर्वच्या सर्व रिकॉल होईल इतक्या अशा प्रकारे हे लेक्चर बनवण्याचा मी प्रयत्न करतोय. ठीक आहे. आय होप तुम्ही हे एक लेक्चर काय करत असाल, एन्जॉय करत असाल. लेक्चर कसं वाटलं हे जरूर कळवा. पुढे जाऊया आपण. ठीक आहे, आता पुढच्या मुद्द्याकडे जातोय. व्यवस्थित लक्ष द्या. ही जीपी आहे, ही पंचायत समिती आहे आणि ही झेडपी आहे. क्लिअर. आता येऊया आपण की सर जो प्रमुख असतो, प्रमुख म्हणजे कोणता? राजकीय प्रमुख. समजलं ना? राजकीय प्रमुख म्हणजे काय? अध्यक्ष, इथं सरपंच, इथे अध्यक्ष, इथं कोण असेल? सभापती, आणि इथं अध्यक्ष. मग यांना आरक्षण असतं का? प्रमुखांना, राजकीय प्रमुखांना आरक्षण असतं का? तर बघा, लक्ष द्या. इथला प्रमुख आहे सरपंच. सरपंच पदाला आरक्षण असते. म्हणजे तुमच्या गावचा सरपंच हा एससी राखीव, एसटी राखीव, ओबीसी राखीव, किंवा एसटी महिला, एससी महिला, ओबीसी महिला असं राखीव असू शकते. त्यानंतर इथं जो सभापती असतो हा सभापतीला आरक्षण असतं, हे राखीव असू शकतोय. त्यानंतर इथे जो आहे अध्यक्ष जो असतो, कधीही एक लक्षात ठेवायचं, या पदांना आरक्षण असतंय. पण लक्षात ठेवायचं, उपसरपंच या कोणत्याच पदाला आरक्षण नसतं. उपसभापती या पदाला आरक्षण नसतं. उप कोणत्याही पदाला आरक्षण नाही. ठीक आहे. आय रिपीट, कोणत्याही उपपदाला तुम्हाला कधीही आरक्षण दिसणार नाही. फक्त अध्यक्ष पदालाच आरक्षण असतंय. ठीक आहे. गेटिंग माय पॉइंट? क्लिअर झालं का? ठीक आहे. चलो
आता पुढच्या मुद्द्याकडे जातोय आपण. ठीक आहे. आता सर्वात महत्वपूर्ण मुद्दा आहे ज्याला म्हणू आपण अविश्वास प्रस्ताव. मी इथं मधात हेडिंग देतोय एक. ठीक आहे. अविश्वास, एक मिनिट, अविश्वास प्रस्ताव, आणि यावरच सर्वाधिक प्रश्न असतात. क्लिअर? काय मुद्दा शिकतोय आपण? मुद्दा शिकतोय आपण अविश्वास प्रस्ताव. ठीक आहे. चलो करेंगे स्टार्ट करूया. अविश्वास प्रस्ताव. बघा, सरपंच, उपसरपंच, सभापती, उपसभापती म्हणजे जे पद असतात ना प्रमुख, यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणता येत असतो. कोणावर आणता येत असतो लक्षात ठेवायचा. पहिला मुद्दा आहे की कोणावर अविश्वास प्रस्ताव, तर इथं सरपंचावर प्लस उपसरपंच दोघांवरही अविश्वास प्रस्ताव आणता येतं. इथे सभापती, ठीक आहे, आणि उपसभापती यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणता येतो. इथे अध्यक्ष आणि इथे उपाध्यक्ष या दोघांवरही काय आणता येतं? अविश्वास प्रस्ताव आणता येतं. आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की याची मागणी कोण केली पाहिजे? तर ऑब्वियस आहे, सदस्य करतील. सरपंचाच्या बाबतीत ग्रामपंचायतचे सदस्य, पंचायत समितीच्या बाबतीत पंचायत समिती सदस्य, आणि या अध्यक्षांच्या बाबतीत जेपीचे सदस्य. तर लक्षात ठेवायचं किती सदस्यांनी मागणी करावी. ओके, किती सदस्यांनी मागणी करावी? तर ग्रामपंचायतच्या बाबतीत जी मागणी आहे हे 2/3 सदस्यांनी करावी. बघा लक्ष द्या, इथं हार्ड असतं आणि इथं 1/3. आणि मी एक परत क्लिअर करतोय, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा अविश्वास प्रस्ताव सेम आहे, म्हणजे मी परत लिहित नाही. लक्षात ठेवायचा कायदा एकच आहे ना, सो अविश्वास प्रस्ताव सेमच असेल. सो जे इथं लिहितोय ते इथं समजून घ्यावं. क्लिअर? दुसरा महत्वाचा मुद्दा आहे कोणाकडे करावी मागणी, आहे ना. जर समजा सदस्यांना मागणी करायची की आमच्या सरपंचांना काढून टाका, आमच्या सभापतींना, उपसभापतींना काढा, किंवा त्या सर्व लोकांना काढा, तर मागणी कोणाकडे? तर ऑब्वियस आहे इथं तहसीलदाराकडे. बघा, तहसीलदार TSLR. इथं कोणाकडे करावी लागते? डीएम कडे करावी लागते. म्हणजे ऑब्वियस ती पण मागणी डीएम कडे करावी लागेल. त्यानंतर जर डीएम कडे मागणी केली, तहसीलदाराकडे मागणी केली, तर त्याने बैठक किती दिवसात बोलावावी? तर बघा लक्ष द्या, बैठक जी आहे ही सरपंच उपसरपंच बाबतीत 7 दिवसात, आणि हे जे कार्यकर्ते आहेत यांच्या बैठकी याच्या संदर्भात 30 दिवसाच्या आत बैठक बोलावी लागते. आणि एक लक्षात ठेवायचं, एकदा बोलावलेली बैठक कधीही रद्द करता येत नाही. आय रिपीट, संयुक्त अधिवेशनासारखंच आहे, एकदा बोलावलेली बैठक रद्द करता येत नाही. कोणताही पॉलिटिकल इंटरफेअर चालत नाही. त्यानंतर ही बैठक बोलावल्या जाते तेव्हा अध्यक्षपदी कोण असतं? ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं, अध्यक्षपदी इथे हा नेहमी तहसीलदार असतो. ज्यांना बोलावली ना तोच असतो तहसीलदार, आणि इथे नेहमी कोण असतो? डीएम. जो बैठक बोलावतो तोच अध्यक्षपदी काम करतोय. त्यानंतर लक्षात ठेवायचं, बोलावलेली बैठक रद्द करता येते का? तर नाही. एकदा बोलावलेली बैठक कधीही रद्द करता येत नाही. हे डू करतोय ऍज इट इज आहे, कारण की या दोघांची सेम आहे. ठीक आहे, कळालं? त्यानंतर महत्वाचा मुद्दा हा आहे की इथे जर अविश्वास प्रस्ताव मंजूर व्हायचा असेल तर बहुमत किती लागतं? हा महत्वाचा मुद्दा तुमच्यासाठी आहे की अविश्वास प्रस्ताव जर मंजूर व्हायचा असेल तर मग बहुमत किती लागेल? लक्षात घ्या की जेव्हा सरपंच प्रत्यक्ष जनतेतून असतो, आणि आपल्याला आता प्रत्यक्षच शिकायचं आहे कारण की महाराष्ट्रात सध्या प्रत्यक्ष आहे. प्रत्यक्ष जनतेतून जर सरपंच असेल, मग ती महिला असो पुरुष असो कोणीही असो, सर्वांना 3/4 म्हणजे 75% बहुमत पाहिजे. बघा, सभा बोलावली किती लोकांनी? 2/3 ना, आणि 3/4 बहुमत लागतं. म्हणजे 75% सदस्यांनी म्हटलं पाहिजे की आम्हाला हे पदावर पाहिजे नाही. पण हे दोन्ही पद नेहमी अप्रत्यक्ष असतात, म्हणून इथं स्त्रियांसाठी वेगळं बहुमत आहे आणि पुरुषांसाठी वेगळं आहे. लक्षात ठेवायचं, पुरुषांसाठी बहुमत आहे ते म्हणजे 2/3 66%, आणि महिलांसाठी आहे 3/4 75%. हे कसं असतं माहिती आहे का? 2/3 3/4, 1/3 2/3 3/4. समजलं? असं वाढतं असलं पाहिजे, म्हणून हे नेहमी कमी असते. क्लिअर का? कळालं? महिलांसाठी बहुमत जास्त असतं कारण की आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती आहे ना, सो महिलांना डॉमिनेट करण्यासाठी असे प्रयत्न केले जाऊ शकते, असं यामुळे हे असं केलंय. क्लिअर? लिहून घ्या व्यवस्थित. झालंय का? चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढे आहे, एक मिनिट.
परत हाच मुद्दा, याला 2-2, 3-3दा बघून घ्या या लेक्चरला. मी तर म्हणेल की तुम्ही जेव्हा एक्झाम हॉलमध्ये एंटर करता ना, तेव्हा काय करायचं, एक्झाम हॉलमध्ये एंटर करण्याच्या पूर्वी जे ग्राउंड मध्ये बसता तुमच्या सेंटरवर, तेव्हा हे लेक्चरच्या पीपीटी ज्या आहेत त्या एकदा रिकॉल करून घ्यायच्या. महत्वपूर्ण असेल हे लेक्चर तुमच्यासाठी. मी तुम्हाला काय सांगितलं, 3 मार्क्सची हमी तुम्हाला मी इथं देतोय. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं, अविश्वास प्रस्ताव मांडण्याचा कालावधी कसा आहे. तर लक्षात ठेवायचं, अविश्वास प्रस्ताव मांडण्याचा जो कालावधी असतो ना, हा सुरुवातीचे 2 वर्ष मांडता येत नाही. बघा लक्ष द्या, जेव्हा सुरुवात होते ना, हे सुरुवातीचे 2 वर्ष हा मांडता येत नसतो. म्हणजे मी सरपंच झालो, उपसरपंच झालो, तर सुरुवातीचे 2 वर्ष माझ्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव तुम्हाला आणता येत नाही. त्यानंतर लक्षात ठेवायचं, जे शेवटचे 6 महिने असतात, शेवटचे 6 महिने, या शेवटच्या 6 महिन्यात सुद्धा अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही. बघा लक्ष द्या, सुरुवाती निवड झाली, 2 वर्ष माझ्यावर अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही. शेवटच्या काय असेल 6 महिन्यात आणता येत नाही. आणि एक लक्षात ठेवायचं की जर एकदा तुम्ही मांडला होता, समजा आज माझ्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडला आणि तो जर मंजूर झाला नाही म्हणजे फेटाळला, तर लक्षात ठेवायचं एकदा जर अविश्वास प्रस्ताव फेटाळला तर पुढील 2 वर्ष अजून मांडता येत नाही. आलं लक्षात. सो असा हा क्रायटेरिया आहे. पण इथे जर तुम्ही बघितलंय तर सुरुवातीचे 6 महिने, लक्षात ठेवायचं, सुरुवातीचे 6 महिने आणता येत नाही. आता का बरं सर, असं का बरं हो की सुरुवातीचे 6 महिने आणता येत नाही? कारण की या पदाचा कालावधी 2.5 वर्ष असतो. हा 5 वर्षाचा असतो सरपंच, हे 2.5 वर्ष असतात. मग 2.5 वर्ष जर असेल तर यांचे सुरुवातीचे 6 महिने आणता येत नाही. त्यानंतर शेवटचा असा काही कालावधी दिला नाही. आणि जर फेटाळला, लक्षात घ्या, जर एखाद्या यांच्यावरचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला असेल तर पुढील 1 वर्ष आणता येत नाही. आय रिपीट, का बरं इथं कमी कालावधी आहे? कारण की या दोघांचा कालावधी म्हणजे पंचायत समिती आणि झेडपीचा कालावधी अध्यक्षांचा हा 2.5 वर्षच असतो. तर ग्रामपंचायतच्या सरपंचाचा कालावधी हा किती असतोय बाळांनो? हा कालावधी असतो तो म्हणजे पूर्णतः 5 वर्ष. क्लिअर? अजून काही डाऊट इथपर्यंत? ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता एक मुद्दा बघूया आपण की सभा बघू, सभा. ठीक आहे, यांच्या सभा कशा होतात? तर लक्षात ठेवायचं की जी सदस्यांची सभा असते ही मासिक सभा असते. दर महिन्याला सदस्यांची सभा भरते, ज्याला मासिक सभा म्हणतात. त्याच्यानंतर इथं जी आहे ही पण मासिक सभा असते. दर महिन्याला पंचायत समितीची निवड होते. पण इथे जी सभा असते ही त्रैमासिक असते, म्हणजे 3 महिन्यातून एकदा सभा होते. क्लिअर? बघा, ह्या सभा मासिक असतात 2 आणि जिल्हा परिषद मधून त्रैमासिक सभा असते. त्यानंतर ही सभा कोण बोलाविते? तर ऑब्वियस आहे, कोण बोलावित असते? लक्ष द्या, सरपंच बोलावेल. सरपंच जर नसेल, ठीक आहे, तर उपसरपंच बोलावेल. ठीक आहे, बघा, सरपंच बोलावेल, तो जर नसेल तर उपसरपंच बोलावेल, आणि त्याने नाही बोलावली तर ग्रामसेवक बोलावतो. कोण बोलावतो? ग्रामसेवक. असंच असतं. त्यानंतर जर इथं सभापती बोलावेल, सभापतीने नाही बोलावली तर उपसभापती बोलावेल, आणि त्याने नाही बोलावली तर बीडीओ बोलावेल. इथं काय असतंय? अध्यक्ष बोलावतो, अध्यक्षाने नाही बोलावली तर उपाध्यक्ष बोलावतो, आणि त्याने नाही बोलावली, बघा लक्ष द्या मी काय सांगतोय, अध्यक्ष बोलावेल, तो अनुपस्थित असेल तर उपाध्यक्ष बोलावेल, आणि त्याने नाही बोलावली, ठीक आहे, तर मग सीईओ बोलावेल. म्हणजे अशी ही जबाबदारी येऊन पडते. सभेच्या बाबतीत बोलतोय. त्यानंतर याचं अध्यक्ष पद कोण भूषवत असते? तर लक्षात ठेवायचं, अध्यक्ष पद ना हे एकच सरपंच भूषवितो. तो नसेल तर उपसरपंच भूषवितो. तो जर नसेल तर कोणताही मेंबर, कोणताही मेंबर. पण एक लक्षात ठेवायचं, कधीही ग्रामपंचायतचा सचिव अध्यक्ष पद भूषवत नसतो, कारण की तो सचिव असतो. ओके, झालं. इथे काय असेल? सभापती. सभापती नसेल तर उपसभापती, आणि तो नसेल तर मग कोणताही एक मेंबर. सेम आहे. क्लिअर? त्यानंतर इथे पण अध्यक्ष, अध्यक्ष नसेल तर उपाध्यक्ष, उपाध्यक्ष नसेल तर एनी मेंबर. तो अशा प्रकारे काय असतंय इथे ही सिस्टम आहे. क्लिअर? पण हे जे प्रशासकीय अधिकारी असतात हे कधीही पद भूषवू शकत नाही. त्यानंतर मग ही जी मीटिंग असतं, या मीटिंगचे सचिव, सचिवपदी कोण असतं? तर सचिवपदी ग्रामसेवक असतो, म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी असतो. ठीक आहे. त्यानंतर इथे कोण असतो? तर इथे बीडीओ असतो.
आणि एक लक्षात ठेवायचं इथं डेप्युटी सीईओ असतो, सीईओ नसतो, डेप्युटी सीईओ असतो, कारण की तो राज्यसेवेतला अधिकारी आहे, तर त्याला ह्या मान दिला जातोय डेप्युटी सीईओचा. क्लिअर. आता महत्वाचं आहे की गणसंख्या किती आहे, म्हणजे एखादी मीटिंग भरण्यासाठी किती मेंबर उपस्थित पाहिजे. एकटा सरपंच आला तर सभा होईल का, तर नाही. गणसंख्या दिली आहे ती म्हणजे काय आहे, इथं 1/2 आहे. ग्रामपंचायतच्या बाबतीत अर्धी असली पाहिजे आणि पंचायत समितीच्या बाबतीत 1/3 असली पाहिजे. इथे कमी आले तरी चालतंय. इथं 33%, मात्र इथं 50% पाहिजे. आणि एक लक्षात ठेवायचं, गणसंख्येची अट फक्त पहिल्याच मीटिंगला आहे. जर गणसंख्या नसेल तर काय होत असते, तहकूब होत असते आणि दुसऱ्या याला कोणतीही गणपूर्तीची अट नाही. मग एकटा सदस्य जरी आला ना तरीही ते करू शकते. ओके. आता महत्वपूर्ण मुद्दा हा आहे की नोटीस किती दिवसाची असावी लागते. तर लक्षात ठेवायचं 2 प्रकारच्या मीटिंग असतात. एक असते सर्वसाधारण सभा, ठीक आहे, जी दर महिन्याला झाली पाहिजे, आणि एक असते विशेष, म्हणजे सर्वसाधारण सोडून जर स्पेशल कारणासाठी बोलावली असेल तर. बघा, सर्वसाधारणची मीटिंग म्हणजे ग्रामपंचायतच्या बाबतीत जी ग्रामपंचायतची मीटिंग असते ती सर्वसाधारणच्या बाबतीत 3 दिवसाची द्यावी लागते नोटीस, आणि विशेषच्या बाबतीत 1 दिवसाची द्यावी लागते. ठीक आहे. पंचायत समितीच्या बाबतीत 10 दिवसाची सर्वसाधारणच्या बाबतीत असते. ठीक आहे, 10 दिवसाच्या असते, आणि जर विशेष सभा असेल तर 7 दिवसाची असते, 7 दिवस. क्लिअर. आणि ते झेडपीच्या बाबतीत तुम्हाला काय दिसेल, इथं 15 दिवस दिसते. ठीक आहे, आणि इथे काय आहे, इथे 10 दिवस दिसते. क्लिअर. हे मुद्दे लक्षात ठेवा. आले का लक्षात, समजलं का. तर अशा प्रकारे काय असतंय, अशा प्रकारे तुम्हाला हे दिसतंय. ओके. चला बघा आता व्यवस्थित काय काय सांगतोय मी. सर्वात पहिले मी 1 मिनिट या साईडने होतंय जेणेकरून दिसेल. बघा, महाराष्ट्रातील पंचायत राज विषयक समित्या बघितल्या कोणकोणत्या. वसंतराव नाईक, बोंगीरवार, काळे पाटील. नाईक, बोंगीरवार, काळे पाटील 60, 70, 80, 84. त्यानंतर वसंतराव नाईक समितीच्या रिकमेंडेशन बघितल्या. त्यानंतर आपण लना बोंगीरवार समितीच्या रिकमेंडेशन बघितल्या. त्यानंतर बाबूराव काळे समिती असेल, सोबत पी बी पाटील समिती असेल, सर्वात महत्वपूर्ण समिती ही ठरते. त्यानंतर आपण काय बघितलंय, याचा हे जे आहे ना याच्या संदर्भात कंपॅरेटिव्हली स्टडी बघितला. आता एक लक्षात घ्यायचं की पंचायत राजच्या संदर्भात एकच मुद्दा तुम्हाला स्किप दिसतोय आपल्या अभ्यासातला, तो म्हणजे काय, 73वी घटना दुरुस्ती. फक्त एकदा ना 73वी घटना दुरुस्ती वाचून जा, कारण की तुम्हाला प्रिलिम्सला जो आहे ना हा ग्राम प्रशासन नावाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे ग्राम प्रशासनामध्ये जो मी क्रक्स आता तुम्हाला शिकवला तो क्रक्स, ठीक आहे, आणि 73वी घटना दुरुस्ती एवढंच अभ्यासात आहे. आणि एक म्हणजे काय, ज्या तुमच्या काय समित्या आहेत, कोणत्या, भारतातील समित्या, त्या समित्यांवर तुम्हाला मोस्टली प्रश्न येऊ शकतात. हे लेक्चर कसं वाटलं हे जरूर कळवा. याच्या पीपीटीज ह्या तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहेत. ठीक आहे. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.